नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे बायोगिक. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन पेपर डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये आहे ॲक्वेरियम मॅनेजमेंट आणि पोल्ट्री मॅनेजमेंट. हे तुमचे स्किल इन्हान्समेंटचे पेपर आहेत. ओके, आणि शेवटचे लास्ट दोन पेपर आहेत, पेपर 7 आणि पेपर नंबर 8. सो बऱ्याच जणांचं आहे की म्हणणं आहे मुलांचं की बाबा क्वेश्चन बँक जी आहे ती खूप हेल्पफुल झालेली आहे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे जे क्वेश्चन बँक आपण बनवले होते ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसशी रिलेटेड ही क्वेश्चन बँक बनवलेली आहे. ओके, मलाही खूप आनंद आहे की याचा फायदा तुम्हाला झालेला आहे. तुम्हाला अभ्यास करायला थोडंसं इझी गेलं असेल की कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला येतील आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. सो हा या सिरीजचा म्हणजे TYBSCचा जो आहे तो शेवटचा व्हिडिओ असेल क्वेश्चन पेपरवरती, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरवरती. सो याच्यामध्ये बघा ॲक्वेरियम मॅनेजमेंट सेट 1मध्ये आपण क्वेश्चन्स काही दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यूज ऑफ फिशेस, इंड्यूस्ड फिश ब्रीडिंग म्हणजे काय, गप्पी फिश म्हणजे काय. आता गप्पी फिशमध्ये काय तुम्ही इथे गप्पी फिशचं सायंटिफिक नेम जर असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता, प्लस एखाद दुसरं कॅरेक्टर जे आहे गप्पी फिशचं ते तुम्ही ॲड करू शकता किंवा त्याचा यूज वगैरे. सो इथे तुम्ही काहीही लिहू शकतात गप्पी फिशबद्दल. देन फिश हँडलिंग म्हणजे काय, कॉटेज इंडस्ट्रीज म्हणजे काय, फिश मोर्टॅलिटी काय असतं. क्वेश्चन नंबर 2मध्ये डिस्क्राईब द एंडेमिक स्पीसीज फॉर ॲक्वेरियम. त्याच्यानंतर एक्झोटिक स्पीसीज फॉर ॲक्वेरियम हाही क्वेश्चन इथे येऊ शकतो. देन डिस्क्राईब द कॉम्पोजिशन ऑफ द फिश फूड. देन व्हॉट आर द रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ द फिश रेअरिंग किंवा फिश फार्मिंग असा येऊ शकतो, सिम्पलसा क्वेश्चन. देन डिस्क्राईब द फिजिकल पॅरामीटर्स ऑफ द वॉटर फॉर फिश कल्चर. ओके, pH असेल, टेम्परेचर असेल, ठीक आहे, टर्बिडिटी वगैरे, हे जे काही फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स तुम्हाला इथे डिस्कस करायचे आहेत. देन डिस्क्राईब द फिश प्रिझर्वेशन टेक्निक्स, वेगवेगळ्या ज्या टेक्निक्स आहेत फिश प्रिझर्वेशनच्या त्या इथे ॲड करायच्या. देन डिस्क्राईब द नॅचरल ब्रीडिंग. ओके, दोन प्रकारचे आहेत, एक इंड्यूस्ड फिश ब्रीडिंग आहे, एक नॅचरल फिश ब्रीडिंग आहे. सो इंड्यूस्ड फिश ब्रीडिंग पण मोठा क्वेश्चन येऊ शकतो. देन सी मगाशी जसं म्हणलं मी, डिस्क्राईब द एक्झॉटिक स्पीसीज फॉर फिश कल्चर इन ॲक्वेरियम. देन डिस्क्राईब द लाईव्ह फिश फीड ऑर्गॅनिझम्स. हा 1 मार्क्ससाठी पण येऊ शकतो की 2-3 नावं तुम्हाला लाईव्ह फिश फूडचे द्यायचेत. ओके, असाही क्वेश्चन येऊ शकतो. देन राईट अ नोट ऑन लाईव्ह फिश ट्रान्सपोर्ट. देन क्वेश्चन नंबर 5, फिश फार्म, सेक्शुअल डायमॉर्फिझम इन सॉर्ट टेल अँड द गोल्ड फिशेस, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर फॉर ॲक्वेरियम, स्कोप ऑफ ॲक्वेरियम, बटरफ्लाय फिशबद्दल लिहायचं आहे, बेनिफिट्स ऑफ ॲक्वेरियम. देन सेट 2, नेम एनी 2 एक्झॉटिक, एकच मिनिट, येस, नेम एनी 2 एक्झॉटिक स्पीसीज इन ॲक्वेरियम, इनलिस्ट द टाईप ऑफ फिश फूड, देन फिश पॅकिंग, साल्टिंग. ओके, जे फिश प्रिझर्वेशन टेक्निक आहे त्याच्यामधलं आहे. डिफाईन द इंड्यूस्ड फिश ब्रीडिंग. देन फायटर फिशबद्दल. देन डिस्क्राईब द पोटेन्शियल स्कोप ऑफ ॲक्वेरियम फिश इंडस्ट्री ॲज अ कॉटेज इंडस्ट्री. हा क्वेश्चन करून जावा. आय थिंक हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण की फर्स्ट चॅप्टरमधलाच आहे आणि कॉटेज इंडस्ट्रीजमध्ये ॲक्वेरियम फिश इंडस्ट्रीचं काय महत्त्व आहे, त्याचं काय स्कोप आहे, हे याच पेपरमध्ये नक्कीच विचारलं जाऊ शकतं, कारण की आपण स्किल इन्हान्समेंटचा हा सब्जेक्ट बघतोय. देन डिस्क्राईब द प्रिपरेशन ऑफ फॉर्म्युलेटेड फिश फूड. तिकडं कॉम्पोजिशन होतं, इकडं प्रिपरेशनवाला आहे. डिस्क्राईब इन डिटेल द फिश फॉरवर्डिंग टेक्निक. देन डिस्कस द व्हेरियस फंगल डिसीज ऑफ द ॲक्वेरियम. ओके, फंगल असू शकतात, बॅक्टेरियल असू शकतात. ठीक आहे, आता आपल्याला जे दिलेले आहेत 2-3 डिसीजेस त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. देन डिस्क्राईब द ड्राईंग अँड फ्रीजिंग मेथड यूज्ड फॉर फिश प्रिझर्वेशन. देन मेन्शन द कॉमन कॅरेक्टर्स ऑफ गप्पी अँड हाऊ डू यू डिफरन्शिएट मेल अँड फिमेल गप्पी. म्हणजे इथं सेक्शुअल डायमॉर्फिझम पण आहे गप्पीचं आणि कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स. आता इथे 4-5 फिश तुम्हाला जे आहेत, बटरफ्लाय असेल, फायटर फिश असेल, सॉट टेल असेल, मोली असेल,
ठीक आहे. सो हे जे फिश आहे त्याचे जनरल कॅरेक्टर साधारणपणे 4-5 कॅरेक्टर्स आणि त्यांचं सेक्शुअल डायमॉर्फिझम जे आहे ते. सो कुठलाही फिश इथे येऊ शकतो. मी तुम्हाला इथे गप्पीचं एक्झाम्पल दिलेलं आहे, असा क्वेश्चन बनवला आहे. तर इथं नॉट नेसेसरी की गप्पीवरतीच येईल, तर दुसऱ्या फिशबद्दल पण तुम्हाला करून जायचं आहे. ते डिस्क्राईब द ओपन सिस्टम अँड द क्लोज सिस्टम ऑफ फिश ट्रान्सपोर्टेशन. ओके, ही एक आहे फिश ट्रान्सपोर्टेशनमध्ये टेक्निक्स असते. देन डिस्क्राईब द बेसिक रिक्वायरमेंट्स टू स्टार्ट द ऑर्नामेंटल फिश फार्मिंग बिझनेस, की बाबा तुम्हाला स्टार्ट करायचं आहे आता फिश फार्मिंग किंवा ॲक्वेरियम स्टार्ट करायचं आहे बिझनेस ॲज अ बिझनेस म्हणून, तर त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट्स आहेत. देन मेन्शन द वायटल पॅरामीटर्स टू टेस्ट ॲज अ रुटीन ॲक्वेरियम मेंटेनन्स. ओके, म्हणजे ज्या काही टेस्ट आपण करतो बेसिकली अल्कलिनिटी असेल, पीएच असेल, ड्यू असेल, सो ह्या कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत त्या तुम्हाला तिथे लिहायच्यात. देन सायंटिफिक नेम ऑफ अँजल फिश अँड गोल्ड फिश. देन गोनोपोडियम, लाईव्ह फूड ऑर्गॅनिझम्स, नॅचरल ब्रीडिंग्स, रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ फिश फार्मिंग अँड कॉजेस ऑर मोर्टॅलिटी इन द ट्रान्सपोर्ट, की फक्त इथे कॉजेस लिहायचे तुम्हाला की कशामुळं ट्रान्सपोर्टमध्ये फिश जे आहेत त्यांची डेथ होऊ शकते. ओके, थर्ड सेट, डिफाईन द ॲक्वेरिकल्चर ऑर ॲक्वेरियम फिश फार्मिंग. काही विचारलं जाऊ शकतो. ॲक्वेरियमसुद्धा निस्ता क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अँड व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ रेजिंग द ऑर्नामेंटल फिशेस. देन व्हॉट आर द नेसेसरी कॉम्पोनंट्स ऑफ द आर्टिफिशियल फिश फूड. Then what do you mean by the live bearers. Then name 2 live fish feed commonly used in the aquarium fish keeping. And then anemone fish baddal. Then briefly describe the process of artificial fish food production. Then mention the opportunities for self employment in the aquarium fish industries of India. हा एक बाहेरून मी सारा क्वेश्चन टाकलेला आहे. Then write a note on daily aquarium maintenance routine. Then enlist the materials required and budgetary allocations to prepare the standard home aquarium. Then describe the fish handling and fish packing. Write down the advantages and disadvantages of aquarium fish keeping or aquarium management. Then explain the exotic and endemic species. Describe the physicochemical parameters of water for fish culture. Describe the natural fish food organisms. Then हे काही इथे questions. Composition of fish food, sexual dimorphism is butterfly and a fighter fish. The nutritional value of fish, types of fish food, fish processing, induced breeding. ओके, सो हे ॲक्वेरियम बद्दलचे होते. देन दुसरा जो पेपर आहे, लास्ट पेपर तुमचा जो असणार आहे, दॅट इज पॉल्ट्री मॅनेजमेंट. सो याच्यामध्ये बघा, एक्सप्लेन द ब्रीडिंग इन बर्ड्स, व्हॉट इज इंडिजिनियस स्पीसीज, फीड इन्ग्रेडियंट्स काय असतात, कॅन्डलिंग ऑफ एग्स काय आहे, देन पॉल्ट्री मॅन्युअर, राणीखेत डिसीज जो आहे त्याच्याबद्दल आहे. Then describe the general aspects of breeding for body weight gain of chickens. इथे एक क्वेश्चन राहिला, हा एक क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ पोल्ट्री फार्मिंग इन इंडिया. डिस्क्राईब द कमर्शियल पोल्ट्री फार्म. व्हॉट इज फॉर्म्युलेशन ऑफ फीड फॉर स्टार्टर, फिनिशर्स अँड ब्रीडर्स. ओके, इथे अजून दुसरे पण आहेत, ग्रोवर असेल, ओके, त्याही येऊ शकतो त्याच्यावरती. देन एक्सप्लेन द इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस अँड क्रोनिक रेस्पिरेटरी डिसीज. डिस्क्राईब द इन्क्युबेशन अँड हॅचिंग ऑफ द एग्स. Describe internal external parasites of poultry. Explain any one type of poultry farm. Describe the digestive system of the chicken. Then short notes, transport strategies for poultry breeds, feed conservation ratio, induced breeding, artificial insemination, AGMARK standard of eggs, and chicken pox. Set 2, define poultry farming काय असतं, incubation period of the chicken, then objective of the day baking in poultry, what is partheno. नाही, हा ठीक आहे. इथे पण 3 क्वेश्चन माझे टाकायचे राहिले. ठीक आहे, चलो. टाईप करताना राहिले की मग राहून जातात. देन write about the role of poultry farming industries in Indian economy. Write a short notes on boilers and layer birds. What are the vaccines and their schedule in the poultry. Describe the male reproductive system with a female reproductive system पण येऊ शकतं. Describe the housing and equipment in poultry management. Then next, explain the preservation and storage of eggs. Describe the present and future perspectives of the poultry farming. Explain the poultry byproducts with respect to the feathers and poultry manure. Describe any 2 poultry diseases. कुठलेही 2 diseases तुम्हाला लिहायचे. Then feed conversion ratio.
then nutritional deficiency conditions, feed ingredients, egg powders, slaughter and processing of chicken, mechanism of digestion in the chicken. डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या तिथेच हा छोटासा पॉईंट आहे. थर्ड याच्यामध्ये फिश प्रोसेसिंग काय आहे, क्युलिंग काय आहे, व्हॉट इज द गुड स्प्रे फॉर माइट्स, फॉर what poultry diseases are vaccines recommended, boilers, name any two breeds of layers, then describe the female reproductive system, concept of artificial insemination, lightning schedule for poultry, infectious bronchitis and chronic respiratory, explain transport strategies of poultry breeds, discuss boiler and layer management, explain the breeds and strains of boilers and layers of chickens, write a note on selection and culling in breeding management, then importance of poultry farming, Game Bureau, control of external parasites, slaughtering, आणि शेवट आहे फीड प्रोसेसिंग अँड ग्रेडिंग ऑफ एग्स. सो हे काही क्वेश्चन्स आहेत, याच्यानुसार तयारी करा. ओके, ऑल द बेस्ट. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. थँक्यू व्हेरी मच.